मी नागपूरच्या एका गावामध्ये एका मॅडमच्या घरी नोकरी करत होतो. मालकीनबाईचे गावामध्ये खूप मोठे घर होते. घरापुढे अंगण सुद्धा मोठे होते. मी सायकलवरच मालकीनबाईचे काम करत होतो. घरातले सुद्धा सर्व काम ती माझ्याकडूनच करून घेत होती आणि बाहेरचे सुद्धा सामान आणणे ही माझी जबाबदारी होती. पण माझ्या मालकीनबाईची एक गोष्ट माझ्या समजण्यापलीकडची होती. ती घरात एकटीच राहत होती आणि जशी रात्र व्हायची 11 वाजल्यानंतर ती मला म्हणायची की तू माझ्या खोलीतून बाहेर येऊ नकोस. ही गोष्ट मला खूप हैराण करायची की मी खोलीच्या बाहेर का नको येऊ. मालकीनबाई मला पगार खूप चांगला देत होती, त्यामुळे मी मालकीनबाईची गोष्ट टाळत नाही. मी तिच्या सर्व गोष्टी ऐकायचो. मी इथे पैसे तर कमवायला आलो होतो. मी माझ्या मामाच्या मुलीवर खूप प्रेम करत होतो, पण मामा आम्हा दोघांच्या लग्नाला तयार नव्हता. कारण मी काहीच काम करत नव्हतो किंवा पैसेही कमवत नव्हतो. मी सुरुवातीपासूनच आळशी माणूस होतो. मला कष्ट करून पैसे कमवायला आवडत नव्हते. मामाने मुलीच्या हट्टापायी मला एक संधी दिली. मामा म्हणाला की जर तू 2 वर्षाच्या आतमध्ये 20 लाख रुपये कमवून आणेल तरच मी माझ्या मुलीचा हात तुला देईल, आणि जर तू रक्कम जमा नाही केली तर मी तिचे लग्न दुसरीकडे लावून देईल. मामाला माझा स्वभाव चांगला माहीत होता, त्यामुळे त्याने ही अट मला घातली होती. मी माझ्या आईचे काही दागिने विकले आणि इकडे नागपूरमध्ये आलो. पहिल्यांदा तर खूप मुश्किलीने मला नोकरी मिळाली आणि पैसे सुद्धा कमी होते. पण नंतर त्या मालकीनबाईने मला नोकरीवर ठेवले. ना मी शिकलेला होतो ना मी मेहनती होतो, त्यामुळे मला मालकीनबाईचे काम चांगले वाटले. घरात थोडेफार काम करायचे आणि मार्केटमध्ये एखादी चक्कर मारावी लागत होती आणि त्याचा मला चांगला पगार मिळत होता. माझ्या मालकीनबाईच्या काही गोष्टी मला खूप विचित्र वाटायच्या. मालकीनबाईचे पती दुसऱ्या देशात राहत होते. मी विचारले की मालक परत कधी येणार. तेव्हा मालकीनबाई म्हणाल्या की आत्ता ते 5 वर्षानंतर येतील, कारण ते आत्ता 4 महिन्यापूर्वीच गेले आहेत. मालकीनबाईचे हे उत्तर ऐकून मी शांत राहिलो. मालकीनबाई जास्त वयाच्या नव्हत्या. कमीत कमी त्यांचे वय 30 ते 35 वर्ष यामध्ये असेल. पण कधी कधी मला मालकीनबाई विचित्र वाटायची. रात्रीच्या वेळेत जेव्हा मी रूममध्ये झोपायला जायचो तेव्हा ती माझ्या खोलीत बाहेरून कुलूप लावायची. मला खूप आश्चर्य वाटायचे की ही माझ्या खोलीला बाहेरून कुलूप का लावते. पण नंतर माझ्या मनात विचार आला की कदाचित तिला माझी भीती वाटत असेल की मी त्या बंगल्यात एकटीच राहते, त्यामुळे आपल्या बचावासाठी ती माझ्या खोलीला कुलूप लावत असेल. पण एक दिवस तर संध्याकाळी माझ्या मालकीनबाईने मला माझ्या खोलीत जायला सांगितले. मी जेव्हा मालकीनबाईंना कारण विचारले तर तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. मला म्हणाली, तुला दिसत नाही का आकाशात किती ढग दाटून आले आहेत. मी एक वेळ अंगणात उभे राहून वर आकाशाकडे पाहिले. ढग तर खरंच खूप दाटून आले होते. पण याचा आणि मी खोलीमध्ये जाण्याचा काय संबंध होता. मी मालकीनबाईला म्हणालो, मॅडम, आकाशात ढग दाटून आल्यावर आणि मी खोलीत गेल्यावर काय फरक पडतो. तर मॅडम म्हणाली, आता खूप जोरात पाऊस होईल. मी म्हणालो, होऊ द्या ना. माझे बोलणे ऐकल्यानंतर मालकीनबाई काही वेळ शांत उभा राहिली, पण खूप काळजीत वाटत होती. सारखी सारखी आकाशाकडे पाहत होती. सोबतच तेथे चक्रा मारत होती. आपल्या हाताच्या बोटांना कडाकडा मोडत होती. चेहऱ्यावरचा पूर्णपणे रंग उडाला होता. मला माझ्या मालकीनबाईची काळजी कळत नव्हती की शेवटी तिचे या पावसासोबत काय प्रकरण आहे. मला तिच्या काळजीचे कारण समजत नव्हते. काही वेळातच पाऊस सुरू झाला आणि हळूहळू पावसाचा जोर वाढू लागला. जसा जसा पाऊस जोरजोरात पडायला लागला, मालकिनीच्या चेहऱ्यावरचा रंग उडाल चालला होता. ती खूप टेन्शनमध्ये दिसत होती. शेवटी मी तिच्याकडे दुर्लक्ष केले. यावेळेस मला कोणते महत्वाचे काम नव्हते. मी विचार केला की चला
मी पावसामध्ये भिजतो. जसा मी अंगणात एका कोपऱ्यात भिजण्यासाठी उभा राहिलो तेव्हा मालकीनबाई मला म्हणाली, "येथे का उभा आहेस?" मी म्हणालो, "मॅडम, पाऊस पडत आहे आणि पावसात तर सगळे असेच भिजून आनंद घेतात. आता तुम्हाला जर पावसाची भीती वाटत असेल तर तुम्ही तुमच्या खोलीत जा." मालकीनबाई म्हणाली, "असे कर, तू इकडे ये." मालकीनबाईने मला तिच्या खोलीकडे नेण्याचा इशारा केला. ही गोष्ट सुद्धा मला खूप हैराण करणारी होती की कारण जेव्हापासून मी तिच्या घरातील काम करत आहे तिने कधीच मला तिच्या खोलीत यायला सांगितले नव्हते. मी हळूच चालत मालकीनबाईच्या पाठीमागे गेलो. ती तिच्या कपाटातून पैसे काढत होती. माझ्या हातात पैसे दिले आणि मला म्हणाले की दुकानात जा आणि किराणाचे सामान घेऊन ये. मी म्हणालो, "मॅडम, सकाळी तर मी किराणा घेऊन आलो आहे." खरंच मी सकाळी किराणा भरला होता. कोणतीच गोष्ट आणायची विसरलो नव्हतो. मी मॅडमला म्हणालो, "मॅडम, आता काय आणायचे आहेत?" मॅडम म्हणाली, "असे कर, आणखीन 1 आठवड्याचा किराणा भरून आण." मी म्हणालो, "मॅडम, आता खूप जोरात पाऊस पडत आहे. या पावसात सर्व सामान खराब होऊन जाईल." ती म्हणाली, "माझ्या पैशाचे सामान भिजेल ना, तू का काळजी करतोस? तुला काय फरक पडतो? तू फक्त इथून जा." मला तर तिच्या अकलेवर संशय येत होता. खरंच तिला अक्कल नव्हती का? इतक्या जोराच्या पावसात आणि ती मला किराणा सामान आणायला सांगत होती. या पावसात डाळ, तांदूळ हे सगळं खराब होऊन जाईल. मी म्हणालो, "हॅलो मॅडम, या पावसात सर्व सामान खराब होऊन जाईल." मालकीनबाईंनी मला एक मजबूत प्लास्टिकची मोठी पिशवी दिली आणि म्हणाली, "हे पकड आणि यामध्ये सर्व सामान टाक, लवकर ये. आता वेळ न घालवता लवकर माझ्या घरातून बाहेर जा आणि 2 तास आता तू येऊ नकोस." मला आता जाणवत होते की मालकीनबाई मला या घरातून या वेळेला बाहेर काढायचे आहे. मी खूप हैराण होऊन गेलो. मी मालकीनबाईकडून पैसे घेतले आणि बाहेर निघून गेलो. तसं तर मला पाऊस खूप आवडतो. मी सायकल काढली आणि सायकलवर बसून पावसाची मजा घेत किराणा दुकानाकडे निघालो. किराणा दुकानावर सुद्धा पोचलो. दुकानदाराला पैसे दिले आणि म्हणालो, "डाळ, तांदूळ जे काही आहे ते सगळं देऊन टाका. जोपर्यंत सामान भरून होत नाही तोपर्यंत मी बाहेर जाऊन आलो आणि मला काहीच घाई नाही. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही 2 तासात सामान भरून ठेवू शकता. मी 2 तासानंतर परत येईल." माझे हे बोलणे ऐकून तो दुकानदार सुद्धा विचित्रपणे माझ्याकडे पाहत होता. मी तिथे बाहेर पावसात गेलो आणि पावसात खेळणाऱ्या मुलांसोबत स्वतः खेळू लागलो. सध्याला माझे वय 22 वर्षे होते, पण माझा पावसात भिजण्याचा खूप आवडता छंद होता. गल्लीमध्ये मुले पावसात खेळत होती आणि मी सुद्धा त्यांच्यासोबत फुटबॉल खेळत होतो. पूर्ण 1.5 तासानंतर जेव्हा पावसाचा जोर कमी झाला तेव्हा मी सामान घेऊन परत घरी आलो. सामान सुद्धा वाचले होते. जेव्हा घरी पोहोचलो तेव्हा समोरचे दृश्य पाहून मी काळजीत पडलो. मालकीनबाई अंगणात बसून रडत होती. मला तर तिचे रडण्यामागचे कारण कळत नव्हते. जसे मी गेटच्या आतमध्ये आलो, मालकिनीने मला पाहून पटकन स्वतःच्या अश्रू पुसले. मी मालकीनबाईकडे पाहिलं तर तिचे डोळे सुजलेले वाटत होते. जसे काही मागच्या 2 तासापासून ती फक्त रडत होती. मी सुद्धा ते पाहून काळजीत पडलो होतो. मी मालकीनबाईला म्हणालो, "मॅडम, सर्व काही ठीक तर आहे ना?" मालकीनबाई म्हणाली, "हो, सर्व काही ठीक आहे. तू जा आणि हे सामान किचनमध्ये ठेवून ये. मी स्वयंपाक बनवलेला आहे, तू जेवून घे." एवढे बोलून मालकीनबाई तिच्या खोलीत निघून गेली. माझी मालकीन खूप विचित्र वाटत होती. ना ती शेजाऱ्यांच्या घरी जात होती, ना त्यांना भेटत होती, ना कोणत्या गल्लीतल्या महिलेला आपल्या घरी येऊन देत होती. मालकिनीचा नवरा तसाही बाहेर देशात होता. मला तर समजत नव्हते की मालकीनबाई घरात बसून बसून बोर का होत नाही. मालकीनबाईने तर शेजारच्या बायकांशी मैत्री करायला हवी होती, त्यांच्याशी गप्पागोष्टी करायला हव्या होत्या, पण कोणी मालकिनीच्या घरी येत नव्हते. जर कोणी चुकून मालकिनीच्या घरी आले तर मालकीनबाई त्यांच्यासोबत चुकीचा व्यवहार करत होती. त्यामुळे ते परत इथे येण्याचे नाव सुद्धा घेत नव्हते. हा पावसाळी ऋतू होता, त्यामुळे 2 महिने तर पाऊस पडणारच होता. पण मला मालकीनबाईची ही एक गोष्ट खूप विचित्र वाटायला लागली की जेव्हा कधी आकाशात ढग दाटून यायचे
की आता लगेच पाऊस होईल, तेव्हा ती मला पैसे द्यायची आणि म्हणायची की घरातून बाहेर जा आणि किराणा सामान घेऊन ये. कधी म्हणायची की त्या दुकानातून येऊन ये, तर कधी म्हणायची ह्या दुकानातून घेऊन ये. मालकीनबाई मला अशा दुकानाचा पत्ता द्यायची की दुकाने तिथून खूप दूर असायची. तिथून परत येण्यासाठी कमीत कमी 1.5 ते 2 तास तरी लागत होते. आणि मी जेव्हा घरी जायचो तेव्हा मालकीनबाई रडत असायची. मला विचारण्याचे मागचे कारण समजत नव्हते. रोज पावसात मला बाहेर पाठवल्यामुळे, रोज मी पावसात भिजल्यामुळे आता माझी तब्येत खराब व्हायला लागली होती. मी आजारी पडू लागलो होतो. आज सकाळपासून मला शिंका यायला लागल्या होत्या. ताप सुद्धा आला होता. आज संध्याकाळी जेव्हा पाऊस यायला लागला तेव्हा मला म्हणाली, हे घे पैसे आणि सामान घेऊन ये. मी म्हणालो, मॅडम मला ताप आला आहे, मी नाही जाऊ शकत. आणि तसे पण घरात सगळं किराणा सामान आहे. महिनाभर जरी किराणा आणला नाही तरी आपल्याला गरज भासणार नाही. माझे बोलणे ऐकून ती काळजीत पडली. माझे डोळे आणि चेहऱ्याला पाहून म्हणाली, असे कर, मी तुला गरम गरम दूध देते आणि सोबत ताप न येण्यासाठी गोळी देते. तू आराम कर. मला खूप आश्चर्य वाटले होते, कारण असा दयाळूपणा तर मालकीनबाईने माझ्यासोबत याआधी कधीच केला नव्हता. ती फक्त मला चहा देत होती आणि त्यामध्ये दुधापेक्षा तर पाणी जास्त असायचे. आणि आता तर दुधाचा ग्लास आणि त्यासोबत तापेची गोळी दिली होती. आणि सोबत अजून एक छोटी गोळी होती. कदाचित ती झोपेची गोळी होती. जसे मी दुधाचा ग्लास सोबत त्या गोळीला खाल्ल्या आणि मालकीनबाई म्हणाली, आता असे कर, माझ्या खोलीत जाऊन झोप. हे ऐकून तर मी खूप वाईटरित्या चकित झालो. मी म्हणालो, मॅडम हे तुम्ही काय बोलत आहात? मालकीनबाई म्हणाली, पाऊस पडल्यानंतर हवामान खूप थंड झाले आहेत. ज्या खोलीत तू झोपतोस त्या खोलीच्या छतातून पाणी गळते. त्यामुळे तू आणखीन आजारी पडशील. मग कोण तुला सांभाळणार? मी तुझे जास्त नखरे सहन करणार नाही. त्यामुळे तू माझ्या खोलीत झोप. घरात आणखी खोल्या होत्या. मी एखाद्या खोलीत झोपून जाईल. मी म्हणालो, मग मॅडम तुम्ही मला दुसरी खोली सुद्धा झोपायला देऊ शकता. त्या खोलीत झोपून जाईल. मी तुमच्या खोलीत झोपू शकत नाही. मला ही गोष्ट खूप विचित्र वाटत होती आणि मालकीनबाईच्या या बोलण्यावर आश्चर्य सुद्धा वाटत होते की ती तिच्या खोलीत झोपायला सांगत आहे, कारण घरात तर अजून काही खोल्या होत्या. जर तिला माझी एवढीच काळजी होती तर ती मला दुसऱ्या खोलीत सुद्धा झोपायला सांगू शकत होती. मग स्वतःच्या खोलीत का? माझे बोलणे ऐकून ती मला रागात ओरडली आणि म्हणाली, मी जे म्हणत आहे ते निमूटपणे कर. माझ्या खोलीत जाऊन झोप. मला खूप टेन्शन आले होते. मी नकार सुद्धा देऊ शकत नव्हतो. एकतर अंगात ताप भरला होता आणि दुसरे म्हणले तर झोपेच्या गोळीचा असर माझ्यावर व्हायला लागला होता. मी मालकिनीच्या खोलीत गेलो आणि बेडवर जाऊन पडलो. 5 मिनिटातच मी गाढ झोपी गेलो. सकाळी मला जेव्हा जाग आली तेव्हा माझे पूर्ण अंग दुखत होते. कदाचित मला अजून सुद्धा ताप होता. खूप मुश्किलीने मी बेडवरून उठून बसलो. जशी माझी नजर समोर गेली मला तर धक्काच बसला. समोर मालकीनबाई उभी होती आणि आपल्या कपाटून माहीत नाही काय काढत होती. माझा प्रयत्न हाच होता की मी गुपचूप खोलीच्या बाहेर जाऊन, माहीत नाही त्याने मला रात्री आपल्या खोलीत का झोपायला सांगितले. मी खूप मुश्किलीने उठून उभा राहिलो होतो, पण माझे डोके अजून सुद्धा वाईटरित्या दुखत होते. हळूहळू चालत मी खोलीच्या बाहेर आलो. थोड्या वेळानंतर माझ्या मागून मालकीनबाई आल्या आणि म्हणाल्या, तू का बाहेर आलास? मी तर फक्त माझे गरजेची वस्तू घ्यायला आले होते. आता आतमध्ये जा आणि आराम कर. मी तुझ्यासाठी नाश्ता बनवते. मला समजत नव्हते की मालकीनबाई माझ्यावर इतकी मेहरबान का होत होती. मला काहीतरी गडबड वाटत होती. असे वाटत होते की आता जे काही होत आहे ते ठीक नाही. ती एक सुंदर स्त्री होती. मला तिच्या खोलीमध्ये राहणे, उठणे, बसणे अजिबात बरोबर वाटत नव्हते. मी म्हणालो, नाही मॅडम, मी इथे ठीक आहे. मी जातो. मी माझ्या रूममध्ये जाऊन माझ्या कॉटवर पडलो. पण परत मला जाणवले की छतातून पाणी गळाल्यामुळे माझी कॉट भिजली होती आणि आता मी ओल्या अंथरुणावर पडलो होतो. ताप तर मला पहिल्यापासूनच होता. त्यामुळे आता माझे अंग सुद्धा थंडीने थरथर कापू लागले. मालकीन माझ्यासाठी स्वतः नाश्ता घेऊन आली होती. जेव्हा मला थंडीने थरथर कापताना पाहिले तेव्हा म्हणाली, पाहिले आपल्या हट्टामुळे काय झाले. मी तुला म्हणत होते की
इकडे झोपू नकोस, माझ्या खोलीत जाऊन आराम कर. पण तू खूप हट्टी आहेस. हे बोलून मालकीनबाई ट्रे एका साईडला ठेवला आणि माझ्या हाताला पकडले आणि आसरा देऊ लागले, कारण मला उभे राहता यावे म्हणून. यावेळी मला ताप असल्यामुळे इतका अशक्त झालो होतो की तिने सहारा दिल्यामुळेच मी उठू शकलो. पण त्यानंतर मी त्याच हाताला बाजूला केला आणि हळूहळू चालत त्यांच्या खोलीत जाऊन बेडवर बसलो. मालकिनीने मला नाश्ता दिला आणि त्यानंतर औषधे सुद्धा दिली. रात्री परत माझा ताप उतरला होता आणि तब्येत सुद्धा जरा बरी झाली होती. पूर्ण दिवस मालकिनीने माझी खूप चांगली सेवा केली होती. मी म्हणालो, मॅडम तुम्ही तर खूप चांगले आहात. मला तर वाटले होते की तुम्ही खूप रागिष्ट आहात. हे ऐकून मालकिनीच्या चेहऱ्यावर विचित्र प्रकारचे भाव जमा झाले आणि एका खोल विचारात गेली. मला म्हणाली, मी चांगली नाहीये, खूप वाईट आहे. त्यानंतर तिने आपल्या डोळ्यातील जमा झालेले अश्रू पुसले आणि लगेच खोलीतून बाहेर निघून गेली. आज रात्री पुन्हा एकदा जोराचा पाऊस पडणार होता. मालकिनीच्या चेहऱ्यावर रंग उडायला लागला होता. मला म्हणाली, माहीत नाही हा पाऊस रोज रोज का पडतो. कधी हा पावसाळा ऋतू संपेल काय माहीत आणि माझ्या जीवाला शांतता भेटेल. मला या पावसामुळे खूप टेन्शन येते. मी म्हणालो, मॅडम हा पाऊस तुम्हाला का नाही आवडत. मालकीन म्हणाली, तुला नाही माहीत, हा पाऊस माझा खूप मोठा शत्रू आहे. नंतर मालकिनीने मला परत दुधाचा ग्लास दिला आणि सोबतच झोपेची गोळी सुद्धा दिली. मी म्हणालो, मॅडम मी हे औषधे का घेऊ, आता तर मला ताप सुद्धा नाही. मालकीन म्हणाली, मला काही विचारू नकोस, तू फक्त खा आणि जाऊन माझ्या खोलीत झोप. मी म्हणालो, नाही आता मी ठीक आहे, माझ्या खोलीत झोपू शकतो. यावेळेस मी झोपेची गोळी खाल्ली नव्हती, फक्त मालकिनीला दाखवण्यासाठी गोळी खाण्याचे नाटक केले होते आणि मी माझ्या हाताने गुपचूप ती गोळी लपवली होती, जी मालकिनीच्या नजरेत आली नव्हती. मी दुधाचा ग्लास प्यालो आणि असे नाटक करायला लागलो की आता मला खूप झोप येत आहे. मी घरातल्या दुसऱ्या खोलीत जाऊन झोपलो, कारण माझ्या खोलीमध्ये पावसाचे पाणी गळत होते. सध्या मी ज्या खोलीत झोपलो होतो त्या खोलीची खिडकी बंगल्याच्या अंगणात होती, म्हणजे त्या खोलीतून बाहेरचे अंगण दिसत होते. मॅडमची खोलीत आतल्या बाजूला होती, तिथून अंगण दिसत नव्हते. मला पाहायचे होते की शेवटी मालकीनबाईला पावसापासून काय त्रास आहे. ती का मला पाऊस आल्यानंतर बाहेर पाठवते आणि मी जेव्हा जायचो तेव्हा ती रडत असायची. मी हळूच खोलीच्या खिडकीत जाऊन उभा राहिलो, कारण मला वाटत होते की या घराच्या अंगणात काहीतरी गडबड आहे. कारण जेव्हा पाऊस होत होता तेव्हा मागील घराच्या अंगणाकडे सारखी सारखी पाहत होते. आता सुद्धा पाऊस पडत होता. मला पक्का विश्वास होता की मालकीनबाई बाहेर अंगणात नक्की येईल. आता मी हा विचार करत होतो की तेव्हा मालकीनबाई अंगणात आल्या आणि बाहेर अंगणात माती होती, झाडे सुद्धा होती. मालकीन एका कोपऱ्यात गेली आणि माती खणायला सुरुवात केली. मला हे पाहून आश्चर्य वाटले की मालकीन माती दुसऱ्या कोपऱ्यात टाकत होती आणि हाताने ती सरळ करत होती. मला असे वाटत होते की जसे काही या कोपऱ्याच्या मातीत ती काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत होती, किंवा त्या मातीच्या आतमध्ये असे काहीतरी होते जे पावसाच्या पाण्याने दिसले जाईल. मालकिनीला भीती वाटत होती की ती माती तिथून निघून गेली तर मातीच्या आतले नजर पडते. कदाचित मालकिनीचे पैसे दागिने त्या मातीच्या आतमध्ये होते, जे तिला लपवायचे होते. आता माझ्या लक्षात यायला लागले होते की जेव्हा कधी मला ती बाहेर जायला सांगायची तेव्हा मी बाहेरून परत आल्यावर मालकिनीच्या कपड्याला माती लागलेली दिसायची आणि मालकीन रडत देखील असायची. मालकीन एका कोपऱ्यात माती टाकत होती. तो हिस्सा पूर्ण मातीने झाकला गेला होता. पहिल्यांदा कधी मी या गोष्टीकडे लक्ष दिले नाही, पण आज सगळे काही आठवायला लागले होते. काही वेळ मालकीन हेच करत राहिले आणि परत रडायला लागली. रडत रडत ती आपल्या खोलीत निघून गेली. मी माझ्या खोलीतून बाहेर निघालो आणि त्या मातीला बाजूला करून पाहिले तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला, कारण त्या मातीत तर कोणाच्या तरी हाडाचा सापळा होता. मी खूप हैराण झालो होतो. मी मालकिनीला याबद्दल विचारले तर मालकिनीने जे काही सांगितले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. माझ्या मालकिनीचा नवरा बाहेर देशात नव्हता, तर 9 महिने अगोदर माझ्या मालकिनीचे आणि मालकाचे भांडण झाले होते आणि त्या भांडणात मालकिनीने रागाच्या भरात आपल्या नवऱ्याला जिवंत मारले होते.
मालकिनीला भीती वाटत होती की जर ही गोष्ट पोलिसांना माहीत पडली तर तिला फाशीची शिक्षा होईल. आपल्या नवऱ्याच्या बॉडीला घराच्या अंगणात पुरले, पण ती एकटी होती. त्यामुळे एकटी असल्यामुळे तिला खूप मोठा खड्डा करता आला नाही. त्यामुळे जेव्हा कधी पाऊस होत होता तिला भीती वाटत होती की तिच्या नवऱ्याच्या हाडाच्या तुकड्यांना कोणीतरी पाहू नये, जे मी आता पाहिले होते. मालकीन मला पाहून रडत होती आणि माझ्यासमोर हात जोडून म्हणायला लागली की माझ्या या रहस्याला रहस्य राहू दे, मी तुला खूप सारे पैसे देईल. मी मालकिनीच्या या गोष्टीबद्दल कोणाला सांगितले नाही आणि त्याबद्दल मला ती खूप सारे पैसे दिली होती. जेव्हा माझे 20 लाख पूर्ण जमा झाले तेव्हा मी परत माझ्या घरी गेलो. ते रहस्य आज सुद्धा माझ्या मनातल्या एका कोपऱ्यात बंद आहे, कारण मालकीने जे काही केले होते ते रागाच्या भरात चुकीचे केले होते आणि या गोष्टीसाठी ती रोज रडायची, पश्चाताप सुद्धा करायची. त्यामुळे म्हणतात की राग माणसाचा खूप मोठा शत्रू आहे. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका. धन्यवाद.